ओंकार तोची हा श्रीधरू गोकुळी वसे. गोकुळातल्या बाळकृष्णाचं किंवा गोकुळातल्या श्रीकृष्णाचं वर्णन करणारा असा हा निवृत्तीनाथांचा अभंग. आणि या निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणजे साक्षात ज्ञानाची मूर्ती ज्ञानेश्वर माऊली, संत ज्ञानेश्वर. आणि एखाद्या रूपाचं, त्या सावळ्या परब्रह्माचं वर्णन नितांत सुंदर पद्धतीने जर कोणी करायचं असेल तर ते केवळ आणि केवळ ज्ञानेश्वर माऊलीनीच करावं. सर्व सुखाचे आगर अशी उपाधी त्या बापर रखुमादेवीवराला द्यायची कोणी असेल तर ती या ज्ञानेश्वर माऊलीनीच. की या ज्ञानेश्वर माऊलीनी, अगदी मी नेहमी आदराने किंवा प्रेमाने किंवा निस्सीम भक्तीपोटी म्हणतो की 16व्या वर्षी निवृत्त कसं व्हावं हे जर कोणाकडून शिकावं तर ते या माऊलीकडून शिकावं. आपण ॲट द एज ऑफ 60 रिटायर होतो, बट ॲट द एज ऑफ 16 रिटायर होणं म्हणजे काय याचं ज्वलंत आणि जिद्दीचं असं उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. आणि या माऊलीने आपल्याला काय नाही दिलं की अगदी काल परवा एका रीलच्या माध्यमातून बघितलं मी की माऊलीनी कसला जर शोध लावला असेल, सापशिडी हा खेळ इथलं प्रत्येक जण खेळला असेल, या सापशिडीचा शोध जर कोणी लावला असेल तर त्या ज्ञानेश्वर माऊलीनी लावलेलं आहे असं कुठेतरी वाचनात आलेलं आहे किंवा मग अगदी अलीकडच्या काळात व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे की सापशिडी म्हणजे नेमकं काय. 100 वर्षांचं आयुष्य, एक म्हणजे आपला जन्म आहे आणि 100वं घर म्हणजे आपला मृत्यू आहे. बरं, याच्यात किती रंग वापरतात? 4 सोंगटे असतात, आपण घुलो म्हणतो आपल्या भाषेत त्यांना. हे 4 कोण आहेत तर ही 4ही भावंड आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. 4ही त्या पटावर. आणि या सुरुवातीला ब्रिटिशांनी न्यायच्या अगोदर हा भारताचा खेळ होता आणि याचे जनक आहेत ज्ञानेश्वर महाराज. आणि त्यावर केवळ 6 साप होते आणि ते 6 साप म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. हे 6 रिपू म्हणजे 6 साप. आणि ती शिडी म्हणजे आपली अध्यात्माची शिडी आहे, एका उन्नत अवस्थेची शिडी आहे. आणि ती शिडी चालत चालत ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरच्या मंदिरामध्ये पोहोचतात त्यावेळेस त्या विठ्ठलाचं रूप त्यांना कसं दिसतं त्याचं उदाहरण म्हणजे हा रूपाचा अभंग. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजरे.
सर्व सुखाचे आगरू, सर्व सुखाचे आगरू, बाप रघुमारे देवरू, बाप रघुमारे देवरू, बाप रघुमारे देवरू, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव
बापा